बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर, तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांची धडक कारवाई, 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आजही गॅस सिलेंडर घेण्याकरता नागरिकांची गर्दी, ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप, गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर रांगा. सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवर जेवण करण्याची वेळ, नाशिकच्या ग्रामीण भागात चुलींची मागणी वाढली तर गोंदियात लाकूड आणि भुसाच्या मागणीत देखील वाढ. विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चेची शक्यता, विरोधक सरकारमध्ये जोरदार खडाजंगीचीही शक्यता. आता ओटीपी शिवाय सिलेंडर मिळणार नाही, बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी. एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट. गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा, खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. इराणवर मजा म्हणून आणखी काही हल्ले करणार, पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही तीव्रच. नेत्यानाहू यांच्या मृत्यूची अफवा, समाज माध्यमांमध्ये चर्चांना एकच उधाण. स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला मोठं यश, आणखी काही भारतीय जहाजं सुरक्षितरित्या भारतात दाखल होण्याचा मार्ग मोकळा. सोनं 1,000 तर चांदी 8,000 स्वस्त, सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,959 रुपये तर चांदी 2,59,000 रुपये प्रति किलो. भारतासाठी खुशखबर, शिवालिक आणि नंदादेवी जहाज गुजरातमध्ये होणार दाखल. होर्मुझ समुद्रधुनीतून 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा घेऊन पोहोचणार. अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री 2 वाजता फोनवरून धमकी, संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत मविया निर्णय घेईल, मवियाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय. बारामती राहुरी पोटनिवडणुकीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना मिळाला हक्काचा निवारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप, 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड, संभाजीनगर शहरातला धक्कादायक प्रकार समोर, इम्तियाज जलील यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवलं कारण. नागपूर विद्यापीठातल्या कराटे संघातील विद्यार्थिनीशी तरुणांचं गैरवर्तन, फलकनुमा एक्सप्रेसमध्ये तरुणांचं विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन. ओडिशाच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये आग लागल्याची माहिती, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू. दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा काढला वचपा, न्यूझीलंडचा 91 धावात खुर्दा, 7 विकेट्सनी मिळवला पहिल्या T20त विजय.